नमस्कार मित्रांनो, जरी आपला आता टोमॅटोचा हा जो प्लॉट आहे, हा प्लॉट संपला असला किंवा संपत जरी आला असला, आता शेवटचा काही खुडा त्याचा बाकी राहिलेला आहे. आपण या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये भुईमूग, ज्याला ग्रामीण भागात घुंगऱ्या असं संबोधले जाते, घुंगऱ्या म्हणून जे पीक संबोधले जाते, हे आंतरपीक म्हणून आपण टोमॅटोमध्ये घेतलेलं आहे. तर या भुईमुगासाठी साधारणतः 4 महिने इतके दिवस लागत असतं. तर जे टोमॅटो आपण लावले त्यानंतर काही दिवसांनी आपण भुईमुगाचा देखील यामध्ये टोकन पद्धतीनं लागण केली होती. तर लागवड केल्यानंतर जे टोमॅटोचे स्प्रे, लिक्विड, औषध वगैरे जे आहे ते या भुईमुगाला बऱ्यापैकी भेटतात. त्यामुळे हा जो भुईमुग आहे तो जो आपण पावसाळ्याला किंवा उन्हाळी जो करतो त्यापेक्षा सुद्धा चांगल्या क्वालिटीचा आणि शेंग जी आहे ती दर्जेदार भेटते आपल्याला. त्यामुळे हे देखील आंतरपीक म्हणून एक टोमॅटोमध्ये चांगले आहे. त्याचे उत्पादन आणि उत्पन्न देखील चांगले भेटते. आणि जे स्प्रे, औषधं आणि जी टोमॅटोच्या सरीमधील जी उरलेली जागा आहे ती वाया जाण्यापेक्षा हा एक त्याला प्रभावी उपाय आहे. आपण आता बघू शकता की साधारण त्याला या पद्धतीने अशी एक शेंग लागलेली जड. या झाडाला थोडी क्वांटिटी कमी आहे, तरी 30-40च्या आसपास याला शेंगा लागलेल्या असतं. अजून हा पूर्णपणे परिपक्व झालेला नाही. ज्यावेळेस याची शेंग परिपक्व होईल त्यावेळेस अजून याचा भर दिसेल.